एका 16 वर्षाच्या मुलानं चॅट जीपीटीला एक प्रश्न विचारला आणि ते वाचून त्यानं जे काही केलं ते एवढं भयानक होतं की मला रात्रभर झोप लागली नाही. हे वाक्य आहे चॅट जीपीटीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचं. जगभरातील पोरांना गिबली आणि एआय इमेजचा वेड लावणाऱ्या या सीईओची झोप उडाली. असं नेमकं काय घडलं पाहूयात हा खास रिपोर्ट. चॅट जीपीटीच्या सीईओची झोप का उडाली? 16 वर्षांच्या मुलाचा प्रश्न, एआयचं शॉकिंग मार्गदर्शन. एआयच्या उत्तरामुळे सॅम ऑल्टमन यांनाही धक्का. चॅट जीपीटीवर घिबली फोटोचा ट्रेंड आता मागे पडलाय. सध्या जेमिनीवरच्या फॅशनेबल फोटोंचा आणि नॅनो बनाना 3D मॉडेल्सचा ट्रेंड जोरात आहे. पण या सगळ्या ट्रेंडच्या गोंधळात दररोज अब्जावधी प्रश्न चॅट जीपीटी सारख्या एआय असिस्टंटना विचारले जातात. असाच एक प्रश्न 16 वर्षाच्या मुलानं चॅट जीपीटीला विचारला. त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे रात्रभर झोप लागली नाही, असं चॅट जीपीटीच्या सीईओनी सांगितलं. असं घडलं तरी काय, तर 11 एप्रिल 2025 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका 16 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी हा मुलगा चॅट जीपीटीवर आत्महत्येबाबत प्रश्न विचारत होता आणि चॅट जीपीटीनं आत्महत्येसंदर्भात मार्गदर्शन केलं, असा आरोप मुलाच्या पालकांनी केलाय. आत्महत्येसाठी मुलाच्या पालकांनी चॅट जीपीटीला जबाबदार ठरवलंय आणि कोर्टात खटलाही दाखल केलाय. या प्रकरणामुळे सीईओ सॅम ऑल्टमन यांनाही मोठा धक्का बसला. या घटनेनंतर मी धड झोपूच शकलेलो नाही, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. सॅम ऑल्टमन यांनी या मुलाखतीत आणखी काय म्हटलंय हे आपण पाहूया. चॅट जीपीटी पूर्णपणे अचूक आहे असा आमचा दावा नाही, त्यात चुका होऊ शकतात. कंपनीकडून सेफ्टी अपडेट दिलेले आहेत, पण तरीही असे दुर्दैवी प्रसंग घडू शकतात. गोपनीयता आणि ग्राहकांचा विश्वास जपावाच लागेल. त्यामुळे डॉक्टर, रुग्ण किंवा वकील, ग्राहक यांच्या संभाषणांप्रमाणे एआय संभाषणेही गोपनीय राहणं आवश्यक आहे. एआय चॅट बॉटची उत्तरे ही उपलब्ध चांगल्या आणि वाईट सामूहिक ज्ञानावर आधारित आहेत. शेवटी समाजानं एकमेकांशी खुलेपणानं संवाद साधणं आणि जागरूक असणं गरजेचं आहे. आताच्या एआयच्या वापरामुळे उदाहरणार्थ त्याच्यावर आत्महत्या कशी करायची किंवा निषेधार्थ ज्या गोष्टी असतात, तर निषेधार्ह गोष्टी, तर त्या नेमक्या कशा करायच्या किंवा कोणाला अडचणीत कसं आणायचं, इथपासून अक्षरशः म्हणजे बॉम्ब कसा तयार करायचा, या सगळ्या गोष्टी अलीकडे एआय वर शोधल्या जातात. आणि त्यामुळे असे धोकादायक प्रकार एआयचा वापर करून केले जाताना दिसतात. आणि हे खरं म्हणजे सध्याचं ऑल्टमन यांनी केलेल्या विधानाचं मूळ कारण आहे. आपण चॅट जीपीटी किंवा जेमिनीच्या एवढे आहारी गेलो आहोत की लहान सहान गोष्टीही विचारत बसतो. अनेक जण तर गप्पा मारण्यासाठीही या चॅट बॉटचा वापर करतात. हे सगळं पाहता भविष्यात फक्त सॅम ऑल्टमनचीच नाही, तर आपलीही झोप उडाली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. निलेश बने, पुढारी न्यूज.